आपण आलेलो आहे बाजारपेठेमध्ये. ही बाजारपेठ आहे शिवरायांच्या काळातली. ताईची हाईट वर देण्याचं कारण पण आहे की पहिली माणसं अशी घोड्यावर बसून बाजार करण्यासाठी यायची, त्यामुळे ही ह्या जमीन लेवलपेक्षा तेवढी हाईट देऊन ही बाजारपेठ बनवलेली आहे. आता मित्रांनो, आता आपण वरती आलेलो आहे. हे पहा, इथं म्हणजे हे मेन बाजारपेठ, म्हणजे इथं बसायला लोक, हे त्यांचा भाजीपाला ठेवण्यासाठी जागा आहे. इकडं पूर्णपणे असे हा पाठीमागचा व्ह्यू. तर त्याची एक माहिती बोलली, एक जय शिवाजी, याची आपल्याला आणखी एक माहिती भेटलेली आहे. इथं एक कुठलं नागाजी आप्पा अशा नावाचा एक व्यापारी होता. त्यांनी त्याचं नाव कोरण्यासाठी महाराजांना परमिशन मागितली होती, पण ती कोणले म्हणजे गडावर एक पण नाव कोरलेलं नाही आहे. हिरोजी इंदलकरांचं सोडलं तर ती एक पायरी सोडली तर ते दुकान हे ते नागाजी आप्पांचं, आणि त्यांच्या नावावरून महाराजांनी हे सापाचं चित्र कोरले, म्हणजे नागाजी आप्पावरून. ही महाराजांच्या काळातली बाजारपेठ. कशी वाटली महाराजांच्या काळातली बाजारपेठ नक्की कमेंट करून सांगा. बाजारपेठेमध्ये जर पाणी साचलं तर हे पहा, तिथे एक खोले आणि इथे एक खोले पाणी बाहेर काढण्यासाठी. पहा, पूर्णपणे दिसते आरपार, डायरेक्ट पाणी बाहेर काढण्यासाठी. वरती बाजारपेठ, खाली ड्रेनिंग होल. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये कसली जबरदस्त व्यवस्था होती. पहा, आत्ताचे कसे करतात, आपल्या नालेवरती रस्ते खाली. इथं महाराजांनी कसं भारी केलेलं आहे. वर बाजारपेठ, खाली घोड्यावर येणार, जरी पाऊस झाला पाणी साठलं तर तिकडलं त्या हॉलमधून बाहेर. आणि आपले आत्ताचे इंजिनियर करतात कामं, म्हणजे खरंच ते हिरोजी इंदुलकर नाद किल्ला बांधलेला त्यांनी. पहा, स्वर्ग आहे का नाही, स्वर्गात आल्यासारखं रायगड किल्ला, आपली राजधानी. आणि आपण आता आलेलो आहे जगदीश्वराचं दर्शन घ्यायला. चला आता गणपती बाप्पा मोरया, गणपतीचं दर्शन घेतो आणि जातो आता जगदीश्वराकडे. तुम्हाला पण दाखवतो जगदीश्वराचं मंदिर, आणि त्यानंतर छत्रपतींची समाधी. कसं काय ह्याच्यामध्ये नीट व्ह्यू नाही येत. मंदिर खूप प्रचंड मोठे. मग हे आहे का नाही आपण स्वर्गात आल्यासारखं, इंद्राच्या दरबारात. तसे आपल्या महाराजांचं हे दरबार, हे महाराजांचं साम्राज्य, आणि त्याच्यावर हे निसर्गाने कसं आपलं रूप घेतलंय. पहा, नंदी महाराज मंदिरात नंतर जाऊ, गांधी महाराजांच्या समाधीकडे जाऊन येऊया. ही आहे आपल्या छत्रपतींची समाधी. या ठिकाणी छत्रपतींची समाधी आहे, आणि छत्रपतींचा वाघ्या नावाचा कुत्र्याची समाधी त्या ठिकाणी आहे. तिकडे जायला बंदी आहे, तिकडे कोणी जाऊ नये. आणि हे आपल्या महाराजांचं स्मारक. आपले हे रायगड ज्यांनी बांधलाय हिरोजी इंदोलकर यांनी महाराजांना सांगितलं होतं की मला तुमच्या नावाची एक पायरी बसवायची आहे. तो इतिहास तुम्हा सर्वांना माहिती आहे.
तोही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. छत्रपतींचे जे स्मारक आहे त्या स्मारकाच्या पुढच्या साईडला म्हणजे हे पाहिजे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्याही पुढं इथं आहे पायरी. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे जगदीश्वराचं दर्शन घ्यायला आणि हे मुघलांनी अतिक्रमण केलं त्यावेळेस आपल्या नंदी महाराजांची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न झाला. वरचं शिंग खाल्लं तोड आणि घंटीची जागा ही पूर्णपणे त्यांनी तोडलेली आहे. आपले महादेवाच्या जाच्यातले नंदी महाराज. चला आपण जाऊया मध्ये. गणपती बाप्पा. स्वर्ग 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 आपण चाललेलो आहे तिकडं टकमक गाडी आहे. आता हे कैद्यांचं कारावास इकडून कैदी पकडायचं आणि इकडे टोकाला जाऊन फेकून द्यायचं. चला मित्रांनो, धुकं नाही पडले आज. लोक ते खाल्ले खोली काय दिसत नाही. जायचो तिकडे खड्ड्यात. हे आमची इकडे का बाई शिले घालायला लागले यायची गाणं म्हणते. हे आमची काही झालं पाणी पाजायला गे. आज काय खाल्ला घेऊ येत नाही गोष्टी. तिकून फेकावं लागेल येण्या राहता. आता टकमक टोकाच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहे. खड्डा दूर दूर झालाय सगळं. कोणतरी काही गावात पेटवले वाटतं तिकडे ऊसाच पासर आला इकडे मोका. काँग्रेस पेटवलाय. काँग्रेस ऊसात काँग्रेस असेल मग. अरे इकडे फेकावं लागेल ते. इकडे दरी पुढं असं ना. चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण टकमक टोकाच्या अगदी जवळ आलेलो आहे पण काही टकमक टोक दिसत नाही व्यवस्थित. आज आपल्या स्वराज्याच्या स्वर्ग हा पूर्णपणे स्वर्गात जसे आहे तसं आहे. एक स्वर्गच आहे तसं पाहिजे तर. आता क्लिअर झालेलं आहे इकडं पण. इकडलं साईड पुन्हा भागांची एक लाट पुन्हा एक आलेली आहे. आता पुन्हा झाले बंद बघणं दिसणं.
टकमक टोकाची इकडली साईड काय अजून गोष्ट बघू शकता. इकडे सगळा धुराडा आहे, धूर घोटवतो इथं. मित्रांनो काळजी घ्या, या रेलिंगवर कोणी गेली आमच्या एरियाला तयारी आला त्यात. शेवटच्या टोकाला डेंजर पद्धतीने ढग येते तिकडं. जे ढग येते अशी टोकाचा आहे. इकडे जायला बंदी वाटतं, आपण सावकाश जाऊया. अयो इकडं तर काय मित्रांनो, स्वर्गच नुसता धुराडा. महाराजांनी शिक्षा द्यायचा पॉईंट असा डेंजर निवडला ना, फक्त धुराडा आहे. हे आमचे एडेगाबाई, हे त्यांच्यापेक्षा डेंजर. हे आमचे फोटोग्राफर आणि हे आमचे टकमक टोक. मित्रांनो टकमक टोकावून खाली आता थोडं दिसत होतं, पण आता पुन्हा ढग आलेले. टोकावून आता थोडं थोडं दिसायला लागलेलं आहे. सूर्य आता ढग पण दिसते इकडं पण, परंतु इकडे खालून लय ढग इकडं. हे खाल्लं व्ह्यू टकमक टोकाला नेट काय खात घेता आलं नाही. जेवढं आलं तेवढं कसे ढग पाहत आता खाल्ले पूर्ण हे टकमक टोकाचं दृश्य प्रचंड. इथं आज ढग आहे. चला मित्रांनो बाय. फ्यू राजगडाचा गड उतरताना हा अप्रतिम असा नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये आता कैद झालेला आहे. इकडे टकमक टोक, हा छोटासा एक धबधबा आहे. बुरुंजावरून धबधबा आहे. चला मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी. गड खाली उतरत आहोत. आपला धबधबा कसा डेंजर आहे. सगळं झालेलं आहे. पाहू शकता आता आपला तळागड बुक फिरून झालेला आहे, व्यवस्थित पाहून झालेला आहे. मग आपल्या तो पूर्ण व्हिडिओ अपलोड करणार आहे. करून तुम्ही बाय घरी आता मित्रांनो, घरी जायच्या वेळेस रायगडाचा हा सुंदर असा नजारा, हा टकमक टोक आहे. आणि हे पहा रायगडाची सध्याची उंची, डेंजर आहे डेंजर. वरती आम्ही सकाळी गेलो त्यावेळेस पूर्ण धुकं होतं, त्यामुळं एक व्हिडिओ काय आला नाही. आता खाली उतरताना घेतोय थोडासा. चला मित्रांनो, आपण आता सध्याला आलोय राजगडाच्या खाली, म्हणजे वर चढून टकमक टोक वगैरे सगळं बघून. हे पहा इकडे टकमक टोक आणि इकडे हे सगळं राणी महाल वगैरे वगैरे सगळं. हे छानसा असा धबधबा
तिथे एक आहे, 2 धबधबे दिसतात. ते आता आपण चाललोय घरी आणि आता झाली आहे पावसाला सुरुवात. हे पहा आपला स्वर्ग, स्वराज्याची राजधानी. चला मित्रांनो, चला मित्रांनो, आपण आता हा रायगड किल्ला फिरून आलेलो आहे. तिकडं टकमक टोक आणि हे वरचं. चला आता चाललोय घरी. 11 वाजले सकाळी. आपण किल्ल्यावर 7:30 वाजता वरती पोहोचलो होतो आणि आता 11 वाजले. आता चाललोय घरी. पहा उंगाट जायचं आता लोणावळा थोडा वेळ थांबणार आहे. तिथले 1-2 पॉईंट करायचे, त्याचाही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. पण मोबाईल स्विच ऑफ व्हायला लागलेला आहे, त्यामुळे ते काही जमणार नाही. प्रयत्न करेन. चला मित्रांनो, बाय. आपण आता सध्याला रायगडावर आलो होतो आणि चालू जंगलात फिरायला. काय गुगल मॅप आम्हाला चालला जंगलात घेऊन, प्युअर जंगलात. पण असं मस्त निसर्गरम्य ठिकाणी आहे. रस्ता थोडा जंगली जुंगली आहे, पाहू शकता. मतलब भारी वातावरण चाललं. भुरभुर पाऊस पण येतोय. मग कसं जंगल कुठं घातली गाडी अंकला. पाण्यात पाणी बघा, वडे खोडे नाले चालले दुडुंब वाहून भरून. आमचा एक मॅपवाला पुढे, मी दुसरा मॅपवाला. इकडे धबधबा, इकडे एक धबधबा, इकडे एक धबधबा बघा. पाण्यात पाणी, नुसते धबधबा. इकडे एक धबा. चला बरोबर आहे धबा. पोहायचं गेला इकडे ओंगावानी पाणी आहे, धबधबा. बस बाय.